नमस्कार, महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्य शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंतर्गत रब्बी हंगाम 2023-24 करता पूरक अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण जी-आर म्हणजेच की 26 सप्टेंबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। म्हणजेच की आज या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे। तर ज्यांच्यामध्ये रब्बी हंगाम 2023-24 मधील पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी मदत होणार आहे। म्हणजेच की आता राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विमा योजनेच्या अंतर्गत एखाद्या शेतकऱ्याला 1000 पेक्षा पीक विमा मिळालेला असेल तर त्यांना 1000 पर्यंत पीक विमा मिळण्याची उर्वरित असलेली रक्कम वितरित करण्यासाठी पूरक अनुदान दिलं जाणार आहे। अशाच प्रकारे रब्बी हंगाम 2023-24 मध्ये ज्या शेतकऱ्यांना 1000 रुपयापेक्षा कमी पीक विमा मिळालेला आहे, म्हणजेच की 10,000 पेक्षा कमी मिळालेला असे पर्यंत पीक विमा देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आता निधी वितरित करण्यासाठी मंजुरी निधी दिला आहे। ज्यांच्या अंतर्गत 3,99,37,000 म्हणजेच की 9 इतकी रक्कम या पीक विमा कंपन्यांना वितरित केली जाणार आहे। ज्यांच्यामध्ये पीक विमा मिळालेल्या पीक विम्याची रक्कम कमी असलेल्या शेतकऱ्यांना उर्वरित असलेली रक्कम त्यांच्या खात्यांमध्ये वितरित केली जाणार आहे। म्हणजेच की भारतीय कृषी विमा कंपनी, चोलामंडलम म्हणजेच की HDF ॲग्रो, म्हणजेच की ICICI लोबड, ओरिएंटल इन्शुरन्स, रिलायन्स जनरल, SBI जनरल, युनायटेड इंडिया आणि युनिव्हर्सल सेम्पो या 9 कंपन्यांचा हा निधी वितरित करण्यात आलेला आहे। 3,09,37,009 च्या माध्यमातून शेतकऱ्यांना म्हणजेच की 10,000 पेक्षा कमी असलेल्या खात्यांमध्ये उर्वरित पीक विमा वितरित करण्यासाठी मदत होणार आहे। लवकरच अर्थात म्हणजेच की 15 दिवसाच्या आतमध्ये ही रक्कम त्यांच्या खात्यांमध्ये जमा केली जाऊ शकते। या संदर्भातील काही अपडेट आल्यानंतर माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळेलच। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। चला तर तुमच्या जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। धन्यवाद।